नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पोलीस हा लोकसेवक आहे। कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लोकसेवक म्हणून काम करण्याची ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन कोडोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनी निरोप समारंभ प्रसंगी केले। कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 3 महिने काम करत असताना पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस पाटील, पत्रकार, प्रत्येक गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य या सर्वांचा स्नेह मिळाला। प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यास मिळाले। या काळात कार्यक्षेत्रातील अवैध धंदे असो किंवा समाजात प्रामुख्याने मटका, जुगार, दारू असे अनेक धंद्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या प्रत्येकाला सहानुभूतीपेक्षा समानुभूतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला। कार्यक्षेत्रातील सर्व जनता मनमिळाऊ आहे, पोलिसांना प्रत्येक कामात सहकार्य करत आहे। त्यामुळे मला निश्चितपणे प्रशिक्षण कालावधीची ऊर्जा मिळाली आहे। या कामाची शिदोरी माझ्यासोबत कायमच राहून मला प्रेरणा देत राहील, असे अरविंद रायबोले यांनी सांगितले। कोडोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांना पोलीस दल, पत्रकार, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्या वतीने समारंभपूर्वक निरोप देण्यात आला। या निमित्त त्यांना नूतन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या हस्ते श्री ज्योतिबा देवाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी रायबोले यांच्या हस्ते महेश चव्हाण यांच्याकडे सत्कार करून कोडोली पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला। यावेळी नूतन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनी कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची पद्धत, जनतेशी असणारा स्नेह असाच चालू राहील। पोलीस ठाण्याला आदर्शवत करण्याबरोबरच प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील। सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले। यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सदस्य सागर यादव, पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत गडवेकर, पोलीस हवालदार भैरू माने, पत्रकार दिलीप पाटील यांनी अरविंद रायबोले यांच्या प्रशिक्षण कालावधीत केलेल्या कामकाजाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गिरोलीचे पोलीस पाटील मोहन कदम यांनी सूत्रसंचालन केले। फौजदार नामदेव दांडगे यांनी आभार मानले। वारणानगरहून राजेंद्र पाटील। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।